बघा मंडळी, प्रेम करणं हे चुकीचं नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे. देवांनी सुद्धा प्रेम केलं होतं आणि मरेपर्यंत निभावलं सुद्धा होतं. पण देवाचं ओरिजिनली मध्ये प्रेम होतं, प्युअर प्रेम होतं, 100% प्रेम. पण आताच्या या काळामध्ये प्रेम 0.1% असतं आणि हवस असते ती 99.9%. आणि याच्यामध्येच हौसीला प्रेम असं नाव देतात आणि त्याच्या पाठीमागं त्यांना काहीच दिसत नाही. ना वय दिसतं, ना नातं दिसतं, ना वयाचा गॅप दिसतो, ना रंग दिसतो, ना रूप दिसतो. फक्त त्यांना त्यांची हवस पूर्ण करायची असते. याच कारणामुळे ते प्रेमाचं नाटक करतात आणि चांगल्या मुलींना फसवतात किंवा मुली चांगल्या मुलांना फसवतात. आता आज मी एक अशा प्रेमाबद्दल सांगणार आहे की जे प्रेम केल्याच्या नंतर बहुतेक ही अशा प्रकारच्या घटना अनेको माणसांसोबत होण्याची शक्यता असते किंवा महिलांसोबत होण्याची शक्यता असते. आता जे हे व्हिडिओ आहे ना, हे व्हिडिओ निव्वळ माणसासाठी किंवा महिलांसाठी नाहीये, तर हा व्हिडिओ आहे ज्यांची लग्न झालेली आहेत आणि लग्नाच्या नंतर त्यांचं प्रेम त्यांच्या बायकोवर नाही तर दुसऱ्याच्या बायकोवर असतं त्यांच्यासाठी आहे, किंवा त्यांचं प्रेम त्यांच्या नवऱ्यावर नाही तर दुसऱ्याच्या नवऱ्यावर असतं त्यांच्यासाठी आहे. बघा, एक मुलगी असते जी लग्नाच्या अगोदर एका मुलावर प्रेम करत असते. आता त्याच्यासोबत प्रेम प्रकरण असतं, त्याच्यासोबत तिचं मन रमलेलं असतं आणि त्या मुलाचंही त्या मुलीसोबत मन रमलेलं असतं. मग काही दिवसाच्या नंतर त्या मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी जे पहिला प्रेमी आहे लग्नाच्या अगोदरचा त्याला सोडत नाही. त्याला म्हणते की बाबा, माझं लग्न झालं तरी काही टेन्शन नाही, माझं लग्न झालं तरी पण मी तुला भेटायला येईल, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, मी तुझी आहे, तुझी राहणार आणि तुझीच राहीन, अशी ती मुलगी त्या मुलाला बोलली. तो मुलगा म्हणला की हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग तिचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर चांगला संसार झाला आणि संसार झाल्याच्या नंतर तो मुलगा त्या मुलीला नेहमी भेटायचा एका लॉजवर. आणि ती मुलगी सुद्धा नवऱ्याला सांगायची की मी इकडे इकडे चालले, आज इकडे इकडे जाणार आहे, आज असं असं काम आहे, आणि त्याला जाऊ जाऊ भेटायची. तर एका दिवशी ही मुलगी त्या मुलाला भेटण्यासाठी एका लॉजवर गेली. आता हिचा जो नवरा आहे तो प्रवासी कामगार आहे, म्हणजे या गावातून दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या गावामधून तिसऱ्या गावामध्ये एकदा बाहेर गेला की 4-4, 5-5 दिवस घरी तो यायचा नाही, असा तो कामगार होता. आणि याला तेवढंच मोकळं भेटलं होतं. नवरा बाहेर गेला की आपण बाहेर जायचं, नवरा बाहेर मजा करायला की आपण बाहेर मजा करायची. तर ही हिच्या बॉयफ्रेंडसोबत, तिच्या प्रेमीसोबत मस्तपैकी रोमॅन्स करत होते. आणि एका दिवशी हिचा प्रेमी रोजच्या सारखा हिला एका लॉजवर बोलवतो आणि ही सुद्धा त्याला भेटण्यासाठी लॉजवर जाते. पण कसं असतं ना, काही वेळेस काही घटना अशा घडतात की त्याचा आपण अंदाजा सुद्धा लावू शकत नाही आणि ते आपल्यासोबत घडणार आहेत हे आपल्याला अजिबातची भनक सुद्धा लागत नाही. आता तिचा जो प्रेमी आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचं काम करणारा माणूस होता. तर दोघं जण लॉजमध्ये जातात, जे काय करायचं ते सगळं काय करतात आणि नॉर्मली एकमेकासोबत प्रेमाने बोलतात. पण त्यांचं एका छोट्याशा गोष्टीवरून खटकतं. आता खटकणं एवढं जास्त खटकतं, इतकं जास्त खटकतं, जे तिचा प्रेमी आहे तिच्या तोंडामध्ये ज्वलनशील पदार्थ टाकतो आणि तिच्या तोंडात आग लावतो आणि तिचं तोंड ब्लास्ट होतं. म्हणजे ती दारू असते ना, आपली दारू तिच्या तोंडात कोंबतो बोरिंगची आणि त्याला डब्याची काळी लावतो आणि तिचं तोंड ब्लास्ट करून टाकतो आणि तिचा मृतदेह तिचंच पडतं. आता ती मेल्याच्या नंतर याचे हातपाय चळचळ कापायला लागले की आता काय करू, आता कुठं जाऊ. मग ह्या तिथून पळून जायला लागला. तर तिथल्या आसपासचे जितके पण लोक आहेत त्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाले केलं. पोलिसांनी विचारलं, बाबा तू असं का केलेस? तर त्याने सांगितलं की आमच्या अशा भांडणं झाले आणि भांडणांमुळे भांडणं खूप जास्त झाले. तर ती माझ्यावर हाणामारी करत होती, मी तिच्यावर हाणामारी करत होतो, मला राग कंट्रोल झाला नाही, तिच्या तोंडामध्ये मी दारू कोंबली आणि आग लावली, त्याच्यामध्ये तिचा जीव गेला. आता असं झाल्याच्या नंतर याच्यावर जी काय कारवाई व्हायची ती कारवाई होणार आहे. पण याच्यामध्ये फुकट त्या महिलेचा जीव गेला ना, कशासाठी? आपल्या एका वासनेसाठी, आपल्या वासनेची पूर्ती करण्यासाठी. तर ही जी स्टोरी आहे, ही जे क्राईम आहे, हा मैसूरमध्ये, म्हणजे कर्नाटकमध्ये एक मैसूर जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये भैरिया गाव आहे, त्या गावामध्ये घडलेली ही घटना आहे. आणि तुम्हाला त्या महिलेचा आणि त्या पुरुषाचा फोटो पाठीमागे दिसत असेल, हे दोघं जण प्रेमी आहेत. तर याच्यामध्ये जो तिचा नवरा आहे त्याचा काय गुन्हा आहे? तो बिचारा तर तिकडे काम करून आपल्या बायकोचं पोट भरत होता, आपल्या घराचं पोट भरत होता आणि बायकोने असं केलं. बघा, तोंडावून चांगले दिसते ना, पण नियत खराब आहे. आता याच्यामध्ये चुकी ना हिची आहे ना हिच्या नवऱ्याची आहे ना हिच्या प्रियकराची आहे. चुकी आहे परिस्थितीची, चुकी आहे प्रेमाची. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रेम चांगली गोष्ट आहे,
पण आताच्या काळामध्ये प्रेम हे फक्त वासनेला नाव दिलेलं आहे. जसं की लांडग्याच्या त्या ग्रुपमध्ये लांडग्याचा वेश घालून कसा बकऱ्यांच्या ग्रुपमध्ये लांडगा कसा वेश धरून हिंडतो, तशा प्रकारचं हे वासना प्रेमाच्या ग्रुपमध्ये वेश धरून हिंडत असतं. तर या गोष्टींपासून दूर राहिलं तेवढं चांगलं. आणि सुखी संसार करायचा, जर सुखी जगायचं असेल तर अफेअर, बाहेर लफडी करणं, दुसऱ्याच्या प्रेमात पडणं हे सोडून द्या. एक ना एक दिवस ती गोष्ट, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता तरसताय, ती भेटणारच आहे. असं नाही की ती भेटणार नाही म्हणून. तर काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा. बघा, कधी कधी काय असतं ना, आपण जी चॉईस करतो ना, ती चॉईस पण कधी कधी खराब निघते. आता काही लोक म्हणतात की बाबा या काळामध्ये आपण आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं पाहिजे. नवरा असो किंवा बायको असो, मुलगी असो किंवा मुलगा असो, ती पसंत करायचं आणि त्याच्यासोबत आपण लग्न करायचं. पण हल्ली या काळामध्ये जर मुलगी असो किंवा मुलगा असो आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन जर एखाद्या मुलीशी लग्न करतो किंवा एखाद्या मुलाशी लग्न करतो, तर तो 100% विचित्र आणि खराब निघतो. कारण की या जगामध्ये चांगले मुलं भेटणं, चांगल्या मुली भेटणं किंवा एक चांगला जोडा आणि एक चांगली परफेक्ट जोडी बनणं हे फार मुश्किल आहे. आणि जर असं झालं तर देवच पावला म्हणावं. कारण की कसं आहे, आतापर्यंत जितक्या पण खबरा ऐकलेल्या आहेत, जितक्या पण घटना ऐकलेल्या, त्या सगळ्या घटनांमध्ये फार विचित्र प्रकार घडलेले आहेत. तर आज सुद्धा एक फार विचित्र प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या प्रकारामध्ये एक मुलगी गर्भवती होती आणि तिच्या नवऱ्याने तिचे तुकडे केले आणि तिचे तुकडे एका नदीमध्ये टाकले. आणि त्या नदीमध्ये टाकल्याच्या नंतर पोलिसांना फक्त त्या स्त्रीचं डोकं सापडलं एका सबुताच्या आधारे. आणि त्या पुरुषाला जेव्हा विचारलं तेव्हा त्या पुरुषाने सांगितलं की बाबा, आमच्यासोबत आमच्या घरामध्ये भांडणं खूप जास्त व्हायचे आमच्या परिवाराबद्दल. आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केली होती. ती मुलगी आणि तो मुलगा एकमेकांना प्रेम करायचे आणि त्यांचं लग्न त्यांचे घरचे नाही म्हणत होते, तरी सुद्धा त्यांनी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन घरच्यांसोबत भांडणं करून एकमेकांशी लग्न केले. आता लग्न केल्याच्या नंतर काही दिवस तर सुरळीत चाललं. पण ते असतं ना की बाबा, लग्न झाल्याच्या नंतर काही दिवस सुरळीत चालतंच, कारण की गरज यालाही असते, गरज तिलाही असते. दोघांचीही संभोग क्रिया फार चरम सुखावर असते. पण ज्या वेळेस संभोगाचं, प्रेमाचं आणि त्या वासनेचं भूत जेव्हा उतरायला लागतं, त्यावेळेस खरी परिस्थिती माणसाला कळायला लागते, खरं नातं कळायला लागते. आणि ज्या वेळेस यांना ते खरं नातं कळायला लागलं, त्यावेळेस या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागले, या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागले. आणि भांडणं एवढ्या जोरात व्हायचे की मारामाऱ्या व्हायच्या, कुटाकुटी व्हायच्या. आणि जे आसपासचे जे पाहुणे आहेत, ते पाहुणे नेहमी या दोघा जणांना म्हणायचे की आम्ही तुला म्हणलो होतो की हिच्यासोबत लग्न करू नको किंवा ह्याच्यासोबत लग्न करू नको, तुझा सुखी संसार होणार नाही. पण तुम्ही ऐकले नाही, आता तुम्ही झेला. आता यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या मुलीची बहीण राहत होती. काही जरी झालं तर त्या मुलीला फोन लावायचा, त्याच्या बहिणीला फोन लावायचा आणि बोलायचं आणि असं काही नाटक झालेलं सांगायचं. आता असा प्रकार चालू होता. मग एक दिवस त्या मुलीच्या नवऱ्याला असं वाटलं, बाबा आपण ज्या जाग्यावर राहतोय त्या जाग्यावरच्या ज्या महिला आहेत, त्या महिला माझ्या बायकोला लावू देतात काय, की त्यामुळे तो काय करतो, तिथून त्याच्या बायकोला उचलतो आणि दुसऱ्या जाग्यावर राहायला जातो. तिथं राहायला गेल्याच्या नंतर पण ती महिला त्याच्यासोबत भांडणं करायची, तो तिच्यासोबत भांडणं करायचा. आणि भांडणं झाल्याच्या नंतर भांडणं एक दिवस एवढं जास्त झाले की त्या पुरुषाने रागाच्या भराभरामध्ये तिचा पहिले गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि सगळे तुकडे नदीमध्ये फेकून दिले. आणि नंतर तिच्या बहिणीला याने फोन केला आणि म्हणली की बाबा, तुझी जी बहीण आहे तिचे माझे खूप जास्त भांडणं झालेत आणि ती रागाच्या भरामध्ये घर सोडून गेली आहे, ती काय सापडत नाहीये, ती काय परत आली नाहीये, तर तू माझी मदत करशील का तिला शोधायला. तर तिने तिच्या नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी शोधलं पण ती महिला कुठं सापडली नाही. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. आणि जेव्हा पोलिसांनी पडताळणी केली त्यावेळेस समजलं की याच माणसाने याच्याच बायकोचा गळा दाबून हत्या केली आणि शरीराचे छोटे छोटे तुकडे करून नदीमध्ये वाहून टाकलेत आणि हा आता आरोप घेण्यास नकारतोय. पण पोलिसांनी जेव्हा पडताळणी केली त्यावेळेस त्या महिलेचं मुंडकं जे आहे ते सापडतं आणि त्याच्यावर जितके पण सबूत सापडतात ते त्याच्या विरोधामध्ये सापडतात आणि याला तेव्हा अटक करण्यात येते. आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ही हैदराबादमध्ये मेडचल जिल्ह्यात घडलेली आहे. तर
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे चॉईस करता ना, ठीक आहे, मी मान्य करतो की या काळामध्ये अरेंज मॅरेज म्हणजे असा डोळे लावून गोटा मारणं आहे, निशाणा लागला तर लागला. पण तुम्ही जे चॉईस करता ना, ती चॉईस पण चांगल्या पद्धतीनं करा. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं राहणीमान कसं आहे, तो त्याच्या घरच्यांसोबत राहतो कसा, त्यांच्या मित्रांमध्ये तो राहतो कसा, त्याचे विचार कसे आहेत, हे सगळं बघून लग्न करा. नाहीतर आयुष्य जगणं फार कठीण होईल. आणि जर असं काय झालं ना, भयानक प्रकार. सांभाळून राहा, चांगलं राहा.